देवाचे सेवक चार्ल्स स्पर्जन म्हणतात, खऱ्या पश्चातापाचे दुहेरी पैलू असतात. ते भूतकाळातील गोष्टींकडे रडणाऱ्या नजरेने पाहते आणि भविष्याकडे सावध नजरेने पाहते. काय आपण हे दुहेरी पैलू जाणून आहात? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, पश्चाताप आणि पस्तावा अतिशय फसवे शब्द आहेत. बऱ्याच वेळा आपली याबाबत फसगत होते. कोणत्याही संबंधात पश्चाताप आणि समेट हे शब्द अपेक्षित असतात. झालेली चूक किंवा अपराध याबद्दल पश्चाताप करणे आणि क्षमेद्वारे समेट घडवून आणणे याची अपेक्षा असते. जेव्हा आमच्या संबंधात सांत्वन, आनंद, समेट हे क्रियाशील शब्द कार्य करीत असतात, त्यावेळी आम्हाला सकारात्मक परिणाम होताना दिसतो, ज्यामुळे एक प्रोत्साहन आम्हाला प्राप्त होते. नेमके याच विषयावर आधारित आजचे अध्ययन आहे. खऱ्या पश्चातापाचे महत्त्व आणि समेट या गोष्टी आमच्या जीवनात कशा महत्त्वाच्या आहेत हे पौल करिंथेतील लोकांना कसे पटवून देतो हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 7व्या अध्यायाच्या 2 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. काही लोक म्हणतात, मी पाप करीत नाही, मी पापी नाही, व जरी मी पाप केले तरी ते गंभीर नसते. मला या लोकांची फार गंमत वाटते, कारण लहान मुलाचे बोलणे आणि वागणे जरा बारकाईने पाहिले तर त्याची लबाडी, हेवा, खोटेपणा, बंडखोरपणा अगदी सहज नजरेस पडतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आम्हाला आदम, आमचा मूळ पुरुष, याचा स्वभाव मिळाला आहे व त्याच्या स्वभावानुसार आम्ही पापी आहोत. यात काही एक वाद नाही. मागच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिले की 2 प्रकारे आम्ही स्वतःला अपवित्र किंवा अशुद्ध करतो, दैहिक रीतीने आणि आत्मिक रीतीने. ते 2 प्रकार आहेत. देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी या शब्दांमध्ये पवित्र शास्त्र पापाचे वर्णन करते. करिंथकरास दुसरे पत्र 7व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये आपण वाचले की आम्ही स्वतःला देवाच्या वचनरूपी जलाने शुद्ध राखावे. जी दैहिक व आत्मिक अशुद्धता आहे ती आमच्यातून निघून जाण्यासाठी देवाच्या वचनाने आम्ही स्वतःला शुद्ध करावे. पुढे दुसरं वचन आम्हाला सांगतं, तुम्ही आमचा अंगीकार करा. आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. पॉल करिंथकरांना खात्रीपूर्वक सांगतो की त्याने कोणावर अन्याय केला नाही किंवा कोणाला बिघडवले नाही. सर्व प्रकारच्या प्रकल्पांसाठी दान गोळा करायला तो त्यांच्याकडे आला नाही. त्याच्यासारखेच इतर ख्रिस्ती लोक बोलू शकले असते तर किती बरे झाले असते. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या कारणासाठी देणगी दिली असेल तर वडिलांचे हे कर्तव्य हे पाहणे आहे की त्याच कार्यासाठी त्या पैशाचा उपयोग होत आहे. तो पैसा सर्वसाधारण निधीमध्ये गोळा करायचा त्यांना अधिकार नाही किंवा त्या पैशाचा इतर कारणांसाठी उपयोग केला जाऊ नये. पॉल या करिंथकरांना खात्रीलायकरित्या सांगत आहे की त्याने कोणाला बिघडवले नाही किंवा कोणावर अन्याय केला नाही, त्याने कोणाला ठकवले नाही. तो पुढे सांगतो 3ऱ्या वचनात, 3रं वचन, दोषी ठरविण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या अंतःकरणात असे स्थान आहे की आम्ही मरणार तुम्हाबरोबर व जगणारही तुम्हाबरोबर. पौलाने या ख्रिस्ती लोकांवर खरोखर मनापासून प्रीती केली. त्याला त्यांचे सतत स्मरण होते. तो पुढे 4थ्या वचनात म्हणतो, मला तुमचा मोठा भरोसा आहे, मला तुम्हाविषयी फार अभिमान आहे. माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे. आम्हावर आलेल्या सर्व संकटात मला आनंदाचे भरते आले आहे. आता तो त्यांना सांगतो की त्याला फार दिलासा मिळाला आहे व त्याचे हृदय संतोषाने भरले आहे. त्याच्या दिलाशाचे व आनंदाचे कारण तो त्यांना सांगतो.
5 ते 9 वचने पहा काय म्हणतात. आम्ही मासिदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो. बाहेर भांडणतंटे, आत भीती. तथापि दिनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले. आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही, तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था ह्या संबंधाने आम्हा सांगत असताना तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले, त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. मी आपल्या पत्राने तुम्हाला दुःख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटले होते, कारण त्या पत्रापासून तुम्हाला काही वेळ तरी दुःख झाले असे मला दिसते. तरी आता मी आनंद करीतो. तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. श्रोत्यानो, या उतार्यामध्ये पॉल काय म्हणत आहे हे समजण्यासाठी त्याची पार्श्वभूमी समजणे आवश्यक आहे. हा उतारा सुंदर आहे, पण त्याची पार्श्वभूमी आपल्याला पुन्हा आठवावी लागेल. पौलाने या मंडळीला एक अतिशय तिखट, कडक पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये तो त्यांना बाळके, दैहिक लोक म्हणाला होता व त्याने त्यांच्यातल्या अनैतिक प्रकारावर बोट ठेवले होते व या प्रकाराचा शहानिशा करण्याची त्याने त्यांना आज्ञा केली होती. आणि जसे पौलाने सांगितले त्याप्रमाणे त्यांनी केले होते. जेव्हा पौलाबरोबर जाण्यासाठी तीत त्याला फिलिप्पे या ठिकाणी भेटला, तेव्हा त्याने आपल्यासोबत करिंथकराच्या मंडळीची बातमी आणली. त्याने पौलाला सांगितले की करिंथकरांनी त्या अनैतिक प्रकाराचा शहानिशा लावला व जो अपराधी माणूस होता त्याने त्याच्या अनैतिकतेविषयी पश्चाताप केला. म्हणून पौलाने या पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये या लोकांना लिहिले की मंडळीने या माणसाला, जो आता दुःखात बुडला आहे, त्याला क्षमा करावी व त्याचा मंडळीमध्ये समावेश करून घ्यावा. इफिस सोडल्यावर पॉल त्रोवासास गेला व तेथे त्याने तीताची वाट पाहिली, पण तीत तेथे आला नाही. त्याला मग स्वतःवर राग आला. मी त्यांना इतके कठोर पत्र लिहायला नको होते किंवा मीच त्यांच्याकडे प्रत्यक्ष जायला पाहिजे होते, असे विचार त्याच्या मनात घोळले असावेत. मग तो फिलिप्पे येथे गेला. तेथे तीताची व त्याची भेट झाली व त्याने त्याच्यासाठी करिंथाहून बातमी आणली. हे ऐकल्यावर कोणी म्हणेल की पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित वचन आहे आणि पौलाने ते पहिले पत्र पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले, तर तो त्याविषयी कसा काय अस्वस्थ झाला? त्याला कसा काय त्या पत्राविषयी पस्तावा झाला असेल बरे? श्रोत्यांनो, पौलाला त्या पत्राविषयी पस्तावा झाला कारण तोही एक माणूसच होता. पौलाने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पत्र लिहिले यात काही वाद नाही. देवानेच त्याला तसे लिहायला प्रवृत्त केले. त्यामुळे पॉल माणूस होता हे त्याला त्याद्वारे दाखवायला हवे होते. आणि या वाक्यातून पॉल किती हळूवार, संवेदनशील व मधुर स्वभावाचा होता ते कळते. हा तर आमच्यासाठी एक सुंदर धडा आहे. जेव्हा पौलाला या करिंथकरांची बातमी कळली तेव्हा त्याला फार दिलासा मिळाला व तो म्हणाला, मी सांत्वनाने भरलो आहे. आमच्या सर्व संकटामध्ये मी आनंदाने उतून जात आहे. श्रोत्यांनो, पौलाची संवेदनशीलता माझ्याजवळ आहे काय? याचे परीक्षण तुम्ही व मी करायला पाहिजे. कदाचित आम्ही कोणाचे मन कधीतरी दुखावले असेल, त्या व्यक्तीला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करणे आपल्याला सहज शक्य होईल व तसे करून आपण त्या व्यक्तीशी पूर्ववत संबंध प्रस्थापित करू शकतो. आणि माझी खात्री आहे की आपल्या या कृत्यामुळे त्या व्यक्तीचे अंतःकरण आनंदाने भरून जाईल. आम्हा सर्वांना या गोष्टीची गरज आहे. पौलाने या उतार्यामध्ये स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने आपले अंतःकरण उघडे करून दाखवले आहे. तो म्हणतो, कारण आम्ही मासेदोनियाला आल्यावरही आमच्या देहाला काही आराम नव्हता, तर आम्ही चहूकडून संकटात होतो. बाहेर भांडणे व आत भय होते. पॉल तुमच्या व माझ्यासारखाच एक माणूस होता हेच या वाक्यावरून दिसून येते. त्याच्या मनातले भय, त्याची अस्वस्थता ही आमच्या भावनांबरोबर जुळणारी आहेत. श्रोत्यानो, पौलाच्या जीवनाचा नीट विचार केला तर लक्षात येते की या माणसाला ताणाखाली काम करावे लागत होते. त्याच्यावर सेवेचे फार मोठे ओझे होते आणि सतत विरोधकांचा दबाव, मंडळांमधील समस्यांचे ओझे त्याच्यावर होते. परंतु हा माणूस ख्रिस्त नावाच्या खडकावर उभा होता. त्याच्या साह्याला इस्रायलाचा पवित्र प्रभू होता. म्हणूनच तो त्या तणावामुळे, दबावामुळे वाकला नाही. त्याच्या तुलनेमध्ये आपण स्वतःकडे पाहिले तर पॉल या माणसासमोर आपण खरोखर खुजे आहोत हेच दिसते. थोडासा कामाचा तणाव, ख्रिस्तासाठी थोडासा विरोध
आणि काही समस्या यामुळे आमचा विश्वास लगेच डळमळतो. आम्ही त्या ओझ्याने वाकून जातो, देवाविरुद्ध कुरकुर करतो. आम्हाला पौलाचे कधीच अनुकरण करता येणार नाही काय? पौल तर ख्रिस्त केंद्रित जीवन जगत होता. त्याचे सामर्थ्य त्याच्या अशक्तपणात होते व त्याला देवाची कृपा पुरेशी होते. काय तुम्ही व मी ख्रिस्त केंद्रित जीवन जगू शकत नाही? काय आमच्या अशक्तपणामध्ये देवाचे सामर्थ्य पूर्णत्वास जात नाही? काय देवाची कृपा आम्हाला पुरेशी होऊ शकत नाही? श्रोत्यानो, पौलाचे एक वाक्य मला फार धीर देते, उत्तेजन देते. फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन. तो म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.
पौलाला भांडणे व भय यांना सामोरे जावे लागले, परंतु तो डळमळला नाही. त्याचा सांत्वनदाता कोणी माणूस नव्हता, तर खुद्द परमेश्वर होता. म्हणूनच पौल आम्हाला सांगतो, तरी पण जो दीनांचे सांत्वन करतो त्याने म्हणजे देवाने तिताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले. तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या देवाच्या सेवकाला दिलासा देऊ शकता. तुम्ही कधी ही गोष्ट केली आहे काय? नसल्यास तुम्हाला माहीत असलेल्या देवाच्या सेवकाला भेटा किंवा पत्र लिहा आणि सांगा की बंधू, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मला माहीत आहे की तुम्ही फार कठोर परिश्रम करीत आहात आणि देवासाठी दृढ अशी भूमिका घेत आहात. मीही त्या बाबतीत तुमच्यासह आहे. श्रोत्यांनो, तुमच्या या दयाळू कृत्याने त्या देवाच्या सेवकाला खरोखर आनंद वाटेल, त्याला दिलासा मिळेल. देवाच्या सेवकाविषयी तुमचा आदर व प्रीती तुम्ही अशा छोट्याशा कृत्यातून व्यक्त केली तर तुम्ही त्याला दिलासा देऊ शकाल. पॉल पुढे लिहितो, आणि केवळ त्याच्या येण्याकडूनच नाही, तर त्याला तुम्हाविषयी जे सांत्वन झाले होते त्याकडूनही देवाने आमचे सांत्वन केले. कारण तो तुमची उत्कंठा व तुमचा शोक व तुमचा माझ्याविषयीचा आवेश हे आम्हा सांगत असता त्यावरून मला आणखी आनंद झाला. म्हणजे तो करिंथकरांना सांगत आहे की तुम्ही तिथाचे सांत्वन केले व त्याने येऊन माझे सांत्वन केले. पौलाचा या करिंथकरांविषयीचा कळवळा, त्यांच्याविषयीची प्रीती, त्यांच्या भल्याविषयी कल्याणाविषयी त्याची आस्था आणि उत्कंठा या शब्दांमध्ये ओतप्रोत भरलेली दिसते. करिंथकरांनीही पौलाविषयीची आपली प्रीती गुप्त ठेवली नाही, त्यांनी ती व्यक्त केली. मी अनेक मंडळांमध्ये असे लोक पाहिले आहेत की जे देवाच्या सेवकाची सेवा मान्य करतात, ती त्यांना आवडते, पण ते आपली प्रीती त्यांच्या बाबतीत कधी व्यक्त करीत नाहीत. देवाच्या सेवकावर जर कठीण प्रसंग आला तर हे लोक त्यांच्यापासून पूर्वीपेक्षा अधिक दूर जातात. त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ आवेश नसतो. कित्येकदा आम्हाला करिंथकरांचा राग येतो. ते किती मूर्ख व जगिक होते, दैहिक होते असे आपल्याला वाटते. त्यांच्यापेक्षा आम्ही चांगले आहोत, आमची मंडळी फार चांगली आहे असे आम्हाला वाटते. परंतु मला या ठिकाणी करिंथकर आमच्या मंडळातील लोकांपेक्षा अधिक चांगले वाटतात. त्यांनी पौलाची आज्ञा मानली, त्यांनी त्याच्या सूचना अंमलात आणल्या व पौल त्यांच्यावर रागावला म्हणून ते आमच्या मंडळातील लोकांप्रमाणे रुसून बसले नाहीत, तर त्यांनी पौलाच्या रागाचे कारण स्वीकारले व स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली. एकदा एका मंडळीमध्ये एका नवीनच रुजू झालेल्या देवाच्या सेवकाने सभासदांना उपासनेसाठी येताना पवित्र शास्त्र सोबत आणायची विनंती केली. त्यांनी ती विनंती कमीत कमी 2 महिन्यांच्या काळात 7-8 वेळा केली. पण शेवटी ते देवाचे सेवक रागावले. दुसऱ्या रविवारपासून काही लोक उपासनेसाठी यायला बंद झालेत. त्यांनी देवाच्या सेवकावर बहिष्कार घातला. करिंथकराची मंडळी आमच्या मंडळांपेक्षा बरी होते, कारण देवाच्या सेवकाच्या सूचनांचा त्यांनी धिक्कार केला नाही, तर त्यावरून स्वतःमध्ये सुधारणा केली. या मंडळीला पौलाविषयी आवेश होता. मला समजत नाही श्रोत्यांनो, की जो स्तुतीस पात्र आहे त्याची वाखाणणी करण्यासाठी आमची जीभ जड का होते? कदाचित त्या व्यक्तीविषयी हेवा असेल किंवा ती व्यक्ती स्तुतीचा गैरफायदा घेईल अशी भीती किंवा शंका आमच्या मनात असेल. करिंथकरांना पौलाविषयी हेवा, भीती, शंका किंवा राग नव्हता, तर त्याच्याविषयी प्रीती, आदर व आवेश त्यांनी बाळगला होता. खरोखर या लोकांचे पौलाशी फार सुंदर नाते होते. त्यांचा आध्यात्मिक नेता म्हणून ते त्याला योग्य ते मान देत होते. तो त्यांना मोठ्या प्रेमाने पुढे लिहितो, कारण जरी मी आपल्या पत्राने तुम्हास दुःखित केले तरी मला पस्तावा होत नाही. मला पस्तावा झाला होता खरा, पण त्या पत्राने तुम्हास काही वेळ तरी दुःखित केले असे मला दिसून येते. तरी आता मी आनंद करतो. तुम्हास दुःख झाले यावरून नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख तुम्हास झाले यावरून. श्रोत्यांनो, या वाक्यावरून आम्हाला स्पष्ट दिसते की पश्चातापाचे दुःख व नुसते दुःख यामध्ये पुष्कळ फरक आहे. पौल पुढे त्यांना म्हणाला, कारण तुम्हास देवाच्या मनास येण्यासारखे दुःख झाले, यासाठी की आम्हाकडून कोणत्याही गोष्टीत तुमची हानी होऊ नये. श्रोत्यांनो, पौल दुसऱ्यांविषयी किती संवेदनशील आहे पहा. आपल्यामुळे कोणाची हानी होऊ नये याविषयी तो जाणीव ठेवून होता. तो पुढे 10व्या वचनात लिहितो, 7वा अध्याय 10वं वचन, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख
मरणास कारणीभूत होते. या ठिकाणी आम्हाला देवाने खऱ्या पश्चातापाची व्याख्या दिली आहे. पश्चाताप म्हणजे मनामध्ये परिवर्तन होणे, स्वतःच्या पापांची पूर्ण जाणीव होऊन दुःख होणे एवढेच नाही, तर विश्वास ठेवणे. प्रभू परमेश्वर ह्या हरवलेल्या जगाला एकच गोष्ट करण्यास सांगत आहे, ती गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. जेव्हा कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण बदल घडून येतो. भूमितीच्या भाषेत सांगायचे तर 180 च्या कोनात फिरणे. म्हणजे जर एका दिशेकडे तोंड असेल तर तिच्या अगदी विरुद्ध दिशेकडे पूर्णपणे वळणे. पौलाने थेसलनिका येथील मंडळीला लिहिले, तुम्ही मूर्तीपूजेपासून देवाकडे कसे वळलात. हे मनाचे परिवर्तन आहे. हे परिवर्तन कसे झाले? ते प्रथम ख्रिस्ताकडे वळले. म्हणजे जेव्हा पॉल त्यांच्याकडे गेला तेव्हा त्याने मूर्तीपूजेविरुद्ध संदेश दिला नाही. त्याने त्यांच्यामध्ये ख्रिस्त गाजवला आणि ते ख्रिस्ताकडे वळले. परंतु ते मूर्तीपूजक होते. म्हणून जेव्हा ते विश्वासाने ख्रिस्ताकडे वळले ते मूर्तीपूजेपासून पूर्णपणे मागे परतले. म्हणजे त्यांनी मूर्तीपूजा पूर्णपणे सोडून दिली. हा तारण न पावलेल्या व्यक्तीचा पश्चाताप आहे आणि ह्या पश्चातापाने तारण प्राप्त होते. देवाची इच्छा आहे की आम्ही ख्रिस्तावर भर द्यावा. जेव्हा हरवलेले लोक ख्रिस्ताला प्रतिसाद देतात तेव्हा ते ख्रिस्तावरच्या जुन्या अविश्वासापासून विश्वासाकडे वळतात. तथापि देव विश्वासणारा जर पापामध्ये चालत असेल किंवा चुकीच्या मार्गाने चालत असेल तर त्याच्या पश्चातापाला महत्त्व देतो. त्या पापापासून पूर्ण मागे वळणे, पश्चाताप करणे याची गरज आहे. पुष्कळ लोक खूप रडतात, पण त्यांचा पश्चाताप खरा पश्चाताप नसतो. अशा प्रकारचे रडणे जगाचे रडणे आहे. हे दुःख खऱ्या पश्चातापाचे नाही. त्यामागे त्या पापापासून संपूर्णपणे मागे वळण्याचा निश्चय नाही आणि असे दुःख मरण घडविते. खरा पश्चाताप देवाला आवडणारा असतो. हे दुःख पस्तावा होणार नाही. असा पश्चाताप तारण होण्यासाठी घडवते. म्हणजे असा पश्चाताप केल्याचा किंवा पश्चातापाचे दुःख केल्याचा पस्तावा होत नाही. काही लोक स्वतःच्या चुकीबद्दल फार रडतात व आपल्या शोकाचा मोठा दिखावा करतात, परंतु ते खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करीत नाहीत. ते आपल्या पापाबद्दल रडतात पण पुन्हा त्याच दिशेने जात राहतात. दाविदाने बेशेबेच्या बाबतीत फार मोठे पाप केले, परंतु त्याची जेव्हा त्याला जाणीव झाली तेव्हा त्याने खराखुरा पश्चाताप केला. त्याने व्यभिचाराचे पाप पुन्हा केले नाही. काही विधर्मी लोकांनी मला म्हटले, तुमचा धर्म चांगला आहे, तुम्ही पाप करता, पश्चाताप करता म्हणजे पुन्हा पाप करायला मोकळे होता. श्रोत्यानो, पश्चाताप असा नाही. पश्चाताप म्हणजे 180च्या कोनातून वळणे आहे आणि परमेश्वर क्षमाशील आहे, तरी पुन्हा पुन्हा पाप करून पश्चाताप करून कधी न शिकून आम्ही स्वतःचे आध्यात्मिक आशीर्वाद गमावतो व देवाच्या नावाला काळीमा लावतो. करिंथकरांनी अंतकरणापासून पश्चाताप केला म्हणून त्यांनी आपली चूक सुधारवली. अनैतिक वर्तन करणाऱ्या माणसाशी योग्य तो व्यवहार केला. पॉल त्यांना पुढे काय लिहितो ते पाचूया. 11 ते 13 वचने. 7वा अध्याय 11 ते 13 वचने. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. ह्या एकाच गोष्टीने तुम्हामध्ये केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले. तथापि मी तुम्हाला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आम्हाविषयी तुम्ही दाखवित असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हास देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. त्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे तर विशेष करून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो, कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. श्रोत्यानो, पॉल करिंथकरांना या वचनामध्ये शाबासकी देतो, कारण त्यांनी खराखुरा पश्चाताप केला. मला एका मंडळीविषयी फार चांगल्या प्रकारे माहीत आहे. ही मंडळी सध्या देवाच्या सेवकाविना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी अस्तित्वात आहे व या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी 6 देवाचे सेवक एकानंतर एक नेमले व त्यांना 1 ते 1.5 वर्षाच्या काळात एकतर अपमानित करून काढून टाकले किंवा त्यांचा असा छळ केला की ते मंडळीला कंटाळून निघून गेले. आणि प्रत्येक वेळेस देवाचे सेवक गेल्यानंतर या मंडळीने पश्चाताप केला, उपास जाहीर केला
आणि ते सर्व प्रार्थना व पश्चातापासाठी एकत्र आले. पण त्यांनी कधीही खराखुरा पश्चाताप केला नाही. ते सर्व आपल्या प्रार्थनेत म्हणत असत, प्रभू परमेश्वरा, जर आमच्या हातून काही चुकले असेल तर तू आम्हाला क्षमा कर. श्रोत्यानो, हाकलून दिलेल्या देवाच्या सेवकांविषयी ते अगदी अलिप्त असत. त्यांना वाटते की त्यांनी जे केले ते देवाच्या इच्छेनुसार होते. यावरून या लोकांचा पश्चाताप किती उथळ आहे हे आम्हाला दिसते. या लोकांना आता देवाच्या सेवकाविना मंडळीची आध्यात्मिक काळजी घ्यावी लागते. परमेश्वर अशा उथळ पश्चातापाची अपेक्षा आमच्याकडून करीत नाही. त्याला आमच्याकडून पूर्ण बदल घडवून आणणाऱ्या पश्चातापाची अपेक्षा आहे. मला माहीत नाही श्रोत्यानो, की आपण कशा प्रकारचा पश्चाताप केलेला आहे. जर आपला पश्चाताप मनापासून नाही तर लक्षात ठेवा की आपण स्वतःला धोका देत आहात. परमेश्वराला तर आपण धोका देऊ शकत नाही. परमेश्वरासमोर कुठल्याही प्रकारची नकल किंवा नाटक आपण करू शकत नाही. परमेश्वर तुमच्या हृदयातील गोष्टींना जाणतो. म्हणून जर अजूनपर्यंत आपण पापांबद्दल पश्चाताप केलेला नाही तर आजच आपल्या गुडघ्यांवर या आणि मनापासून पश्चाताप करा. तरच तुम्हाला खरोखरपणे तुमच्या पापांची क्षमा प्राप्त होईल. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये जे पापी आहेत त्यांना शोधायला आला. त्यांना अनंतकाळचे जीवन देण्याकरिता आला. त्यांच्या पापांना स्वतःच्या रक्ताने धुवून काढण्याकरिता आला. जर श्रोत्यानो, अद्यापही आपण ह्या संधीचा लाभ घेतलेला नाही तर आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आमंत्रित करीत आहे. लक्षात ठेवा की ही सुवर्ण संधी आपणाला लाभलेली आहे. होऊ शकतं की ही वेळ पुन्हा आपल्या जीवनात येणार नाही. म्हणून आताच ह्या संधीचा लाभ घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की पश्चाताप आणि जीवनाकडे नेणारे ईश्वरी दुःख आणि मृत्यूकडे नेणारे जगिक दुःख यात फरक कसा आहे. पश्चातापाचा सकारात्मक प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे, ज्यामुळे आम्हाला सांत्वन आणि आनंद प्राप्त होतो. थोडक्यात म्हणजे खऱ्या पश्चातापाचे महत्त्व देवाशी समेट केल्याने मिळणारे सांत्वन आणि त्यांचा होणारा सकारात्मक परिणाम याचा अनुभव आम्ही घेणे आवश्यक आहे. प्रियानो, काय असा अनुभव घेण्यासाठी आपण तयार आहात? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. आज तू आम्हाला शिकवलेला आहेस की खरा पश्चाताप काय आहे आणि खऱ्या पश्चातापाच्या द्वारे कशा रीतीनं आमच्या जीवनामध्ये कार्य होतं आणि प्रभूजी तुझ्याद्वारे सांत्वन आणि आनंद देखील आम्हाला प्राप्त होतो. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये खरा पश्चाताप दिसून यावा यासाठी प्रभूजी आम्ही क्रियाशील असावं, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपित आहोत. आमच्यामधील सर्व उणीवा तू दूर कर आणि आम्हाला तू परिपूर्ण असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.